शरद पवार आज बारामती तालुक्यातील दुष्काळी गावांचा दौरा करणार। बारामतीमधील उंडवडी सुपेमध्ये सकाळी शरद पवार यांची सभा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी प्रचार सभा घेणार। मुख्यमंत्री सभेमध्ये काय बोलणार याकडे लक्ष। मी भाजपामध्ये प्रवेश करणार असून माझा पक्षप्रवेश 15 दिवसांमध्ये दिल्लीत होणार। एकनाथ खडसे यांचं भाजप प्रवेशावर स्पष्टीकरण। दरम्यान एकनाथ खडसेंची राज्यपाल म्हणून वर्णी लागण्याची शक्यता। मी शरद पवारांचा नेहमीच ऋणी राहणार। शरद पवारांनी संकट काळामध्ये मदत केली। एकनाथ खडसे यांचं वक्तव्य। रोहिणी खडसे यांची आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद। रोहिणी खडसे शरद पवारांनाही भेटणार। उद्या रावेरचा शरद पवार गटाचा उमेदवार निश्चित होण्याची शक्यता। एकनाथ खडसे यांच्याकडे त्यांच्या गावाची देखील ग्रामपंचायत नाही। विजलेल्या दिव्याबाबत का बोलता? खडसेंचं हॉटलाईन केंद्रात। गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये जागा वाटप जाहीर होणार। दुसऱ्या टप्प्यातील उमेदवार जाहीर होतील। जागा वाटपाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी आज महायुतीची महत्त्वाची बैठक। अजित पवार, चंद्रकांत पाटील आणि उदय सामंत उपस्थित राहणार। शिवसेनेचे धाराशिवचे पदाधिकारी आज मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन करणार। धाराशिवची जागा शिवसेनेला परत घेण्याची मागणी करणार। राष्ट्रवादीच्या अर्चना पाटलांना उमेदवारी मिळाल्यानं शिंदे गटात नाराजी। आज माझी राजकीय सुट्टी, उद्या काहीतरी होईल। काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांचं सांगलीमध्ये सूचक वक्तव्य। कल्याण लोकसभेतील शिवसेना भाजप वादावर पडदा। भाजप आणि गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा। महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर। सुनेत्रा पवार आस्करवाडीमधील ग्रामस्थांसोबत संवाद साधणार। वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार राजश्री पाटलांचा भेटीगाठी दौरा सुरू। वाशिम शहरातील बालाजी मंदिरामध्ये राजश्री पाटील यांच्याकडून आरती। नाशिकच्या मनमाडमध्ये भाजप उमेदवार डॉक्टर भारती पवार यांचा जनसंपर्क दौरा। महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी। ठाकरे गटाचे नेते आणि लोकसभा उमेदवार अमोल कीर्तीकर यांची आज ईडी चौकशी। कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल कीर्तीकरांची चौकशी होणार। सुजय विखे आणि निलेश लंके समर्थकांचा कथित फोन संवाद व्हायरल। रस्त्याचं काम केलं नाही, आम्ही त्यांना गोळ्या झाडणार। धमकावणारा व्यक्ती लंकेंचा समर्थक असल्याचा आरोप। खासदार अनिल देसाई बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सांगताना भावूक। मोदी आता शेतकऱ्यांचा विमा काढतायत, मात्र शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी शिवसैनिकांचा विमा काढला होता। अनिल देसाई यांनी आठवण करून दिली। चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतला बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांचा आढावा। बैठकीला दोन्ही मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। शिवाजीराव आढळराव पाटील आणि सुनेत्रा पवार यांची देखील बैठकीला उपस्थिती। हिंगोलीमधील भाजपचे बंडखोर उमेदवार गिरीश महाजनांच्या भेटीला माहूर गडाचे श्याम भारती महाराजांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। महंत भारती यांची गिरीश महाजन यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा। नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील प्रचार रॅलीमध्ये मुख्यमंत्री शिंदे सहभागी। नितीन गडकरी यांच्या प्रचाराला जाताना शिंदेंचा दुचाकीवरून प्रवास। ओमराजे निंबाळकर यांना एका शेतकऱ्याने दिला निवडणुकीसाठी आर्थिक मदत म्हणून 10,000 रुपयांचा चेक। धाराशिवमधील सारोळा मांडवा येथील प्रचार दौऱ्यामध्ये निंबाळकरांना अनुभव आला। ओमराजेंनी शेतकऱ्याचे आभार मानले। साताऱ्याच्या कराडमधील चोरे विभागातील 8 गावांचा लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार। उपसा सिंचन योजनेला 100 मीटर शेतीसाठी पाणी उचलण्याची मान्यता मिळत नसल्यानं निर्णय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा खालावला। मुंबईकरांची जलचिंता आता वाढली। 7ही धरणांमध्ये मिळून 27% पाणीसाठा शिल्लक। पुण्यामध्ये महापालिकेकडून मोफत पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सुविधा। टँकर चालकांनी पैसे मागितल्यास तक्रार करण्याची पालिकेच्या सूचना। पालिकेकडून सुरू करण्यात आला हेल्पलाईन नंबर। ठाण्यातील शहापूर तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई। हंडाभर पाण्याच्या साठी आता महिलांची 2 ते 3 किलोमीटर पायपीट। गोंदिया जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। नागरिकांना उकाड्यापासून काही काळ दिलासा मिळाला असला तरी शेती पिकांचं मात्र मोठं नुकसान। साताऱ्याच्या कोयना धरणामधील पाण्याचं नियोजन। सिंचनासाठी 9.48 टीएमसी तर वीज निर्मितीसाठी 16.69 टीएमसी पाणी शिल्लक। नंदुरबारमध्ये काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांकडून नेते मंडळींच्या भेटीगाठी सुरू। नंदुरबारमध्ये काँग्रेसचे नवीन चेहरा दिल्यानं प्रचारासाठी कार्यकर्त्यांचा कस लागण्याची शक्यता।
मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारा पुण्यामधील तरुण अमेरिकेत बेपत्ता. प्रणव गोपाळ कराड असे या बेपत्ता तरुणाचं नाव. संबंधित कंपनीकडून योग्य माहिती दिली जात नसल्याचा कुटुंबियांचा आरोप. सरकारनं मदत करण्याची मागणी. राज्यातील रखडलेल्या गृहप्रकल्पांना संजीवनी. केंद्राच्या स्वामीह निधीमुळे 8 प्रकल्प मार्गी. रहिवाशांना घरांचा ताबा. नाईट फ्रँक इंडियाकडून देशातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर. कार्यालयीन जागा सहकार्यामध्ये पुणे देशात आघाडीवर. पुण्यामध्ये यंदा 12 लाख चौरस फुटाचे व्यवहार पूर्ण. मुंबईतील 14% वाहनं प्रदूषणकारी. वाहनांमुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर आरटीओकडून कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात. पुण्याच्या भोरमधील हिरडस मावळ खोऱ्यातील महिलांना बांबू हस्तकला प्रशिक्षणानंतर महिलांना कौशल विकास मंत्रालय भारत सरकार अंतर्गत NCVT मान्यताप्राप्त प्रमाणपत्र देण्यात येणार. पुण्याच्या भोरमधील उतरोली गावामध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांकडून धर्मवीर बलिदान दिनानिमित्त मानवंदना. छत्रपती संभाजी महाराजांचं स्मरण करत संभाजी सूर्य श्लोकाचं देखील पठण. जळगावातील चोपडा इथं निवडणूक कर्मचाऱ्यांना EVM मशीन हाताळण्याचं प्रशिक्षण. महात्मा गांधी महाविद्यालयामध्ये 2 सत्रात प्रशिक्षण संपन्न. धुळ्यामध्ये जास्तीत जास्त मतदानासाठी होम मिनिस्टरच्या माध्यमातून जनजागृती. धुळ्यातील प्रगती महिला मंडळानं सुरू केला उपक्रम. धुळे महापालिकेच्या क्षयरोग केंद्राजवळ कचऱ्याचे ढीग. स्वच्छ सुंदर शहराचं स्वप्न दाखवणाऱ्या महापालिकेच्या कारभारावर स्थानिकांकडून ताशेरे. नाशिकच्या मनमाडला रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन. सर्वधर्मीय नागरिकांचा इफ्तार पार्टीमध्ये सहभाग. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यामध्ये 132 सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता. सिंचन विहिरीमुळे रोजगार उपलब्ध होणार. पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये महिलांची उन्हाळी कामांची लगबग सुरू. महिलांच्या बचत गटासह छोट्या गृहोद्योगांची देखील उलाढाल वाढली.